चला तर बघूया आजच्या आपल्या लेक्चरचा पहिला पार्ट संख्या. संख्यावर आधारित आपण काय बघणार आहोत बघा. तर संख्यामध्ये जर आपण बघितलं तर संख्यामध्ये काय काय येतं, तर संख्यामध्ये येतं नैसर्गिक संख्या, मूळ संख्या, समसंख्या, विषम संख्या, पूर्णांक संख्या, अपूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, संयुक्त संख्या आणि त्रिकोणी संख्या. आता आपण या संपूर्ण कोर्समधनं काय बघणार आहोत बघा. तर पहिला तो टॉपिक आणि त्या टॉपिकवर आतापर्यंत पोलीस भरतीला जेवढे काही PYQ विचारले ते सगळे PYQ आपण काय करणार आहोत, प्रत्येक चॅप्टर नुसार घेत जाणार आहोत. जसं आजचा आपला पहिला जो चॅप्टर होता तो होता नैसर्गिक संख्या. कोणता होता? नैसर्गिक संख्या. सगळ्यात पहिल्यांदा बेसिक आपण नैसर्गिक संख्या कशाला म्हणतो, तर ज्या संख्यांचा उपयोग आपण व्यवहारात करतो अशाच संख्याला आपण नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या म्हणतो. नैसर्गिक संख्याचं वैशिष्ट्य जर बघितलं तर सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या ही एक आहे आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती असं जर आपल्याला विचारलं तर सर्वात मोठी नैसर्गिक संख्या ही सांगता येत नाही, म्हणून आपण त्याला अनंत किंवा इन्फिनिटी असं दर्शवतो. काय दर्शवतो? अनंत किंवा इन्फिनिटी असं दर्शवतो. त्यानंतर बघा, शून्य या संख्येचा सुद्धा नैसर्गिक संख्येत उपयोग केला जात नाही, कारण शून्याचा उपयोग आपण व्यवहारात करत नसतो. तरीही आजकाल बघा, एखाद्या मित्राला तुम्ही बोलवलं चट म्हणजे फोन करून की मला भेटायला ये, तो त्यावेळेस मित्र म्हणतो 0 मिनिटात आलो. तर वस्तुतः शून्य आपण व्यवहारात वापरत नसतो आणि आपण व्यवहारात वापरत नाही तर त्याचा समावेश नैसर्गिक संख्यात केला जात नाही. त्यानंतर ज्या संख्या आपण मायनस मध्ये लिहितो, -5, -6, -10, -12 अशा मायनस मध्ये लिहिलेल्या संख्या सुद्धा नैसर्गिक संख्येत त्यांचा समावेश होत नसतो. मग बेसिक कन्सेप्ट काय लक्षात ठेवायची, ज्या संख्येचा आपण काय करतो, व्यवहारात उपयोग करतो त्यालाच आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. 1, 2, 3, 4, 5 असं अनंत म्हणजे त्याचा अंत होत नाही. सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या 1 आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही किंवा अनंत किंवा त्याला तुम्ही इन्फिनिटी म्हणू शकता. आता आपल्याला या नैसर्गिक संख्या चॅप्टरवर आधारित पेपरला कमीत कमी 18 प्रश्न आतापर्यंतच्या पोलीस भरतीला काय झालेत, विचारले गेलेत. मग त्यामध्ये आपण चालू 2024 चे प्रश्न सुद्धा काय केलेत, यामध्ये समाविष्ट केलेत. आता जो काही नैसर्गिक संख्या टॉपिक आहे, हा नैसर्गिक संख्येचा जो टॉपिक असेल त्याला आपण 4 टाइप मध्ये विभाजित केले. एकूण नैसर्गिक संख्या शोधणे, एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज, क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज आणि क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनाची बेरीज, अशा टाइप 4 आपण काय केले त्याचे बनवलेत. सुरुवातीला टाइप वाईज बघूया आणि मग त्याचे PYQ घेऊया. जसं की पहिल्या टाइप मध्ये आपल्याला काय सांगितले बघा, टाइप 1 मध्ये असं सांगितले की 31 ते 63 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत. म्हणजे सुरुवातीला आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या शोधणे हा आपला असणार आहे टाइप पहिला. मग टाइप पहिला मधनं आपण काय शिकणार आहोत, तर आपण शिकणार आहोत एकूण नैसर्गिक संख्या शोधणे. आता एकूण नैसर्गिक संख्या शोधायच्या असतील तर दिलेल्या संख्येचा मला काय घ्यायचा आहे, हो फरक घ्यायचा आहे आणि त्यात एक मिळवायचं आहे. मग एकूण नैसर्गिक संख्या सांगायच्या असतील तर मला केलं पाहिजे 63 वजा 31, 3 मधनं 1 वजा केला 2, 6तनं 3 गेले 3, परत मिळवले 1, किती होतील, एकूण नैसर्गिक संख्या किती, तर त्या असणार आहेत 33. मग नैसर्गिक संख्या विचारल्यास काय करायचं, तर सरळ दोन्हींचा फरक घ्यायचा आणि फरकामध्ये 1 मिळवायचं. प्रश्न दुसरा होता 41 ते 83 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती, तर आपण फरक अधिक काय करणार आहोत, 1 करणार आहोत. मग 3 मधनं 1 वजा केल्यास बाकी राहतील 2, 8 मधनं 4 वजा केल्यास बाकी राहतील 4, 1 मिळवले तर किती होतील, 43. म्हणजेच काय, तर 43 ते 83 पर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या असतील, तर त्या असतील 43. याच टाइपचं दुसरं उदाहरण बघू आपण. मी सूत्र सांगितलं की फरक अधिक 1 करा, नैसर्गिक संख्या आपल्याला मिळून जातील. पुढच्या प्रश्नात सांगितले 21 ते 63 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत. फरक घ्यायचा आपल्याला 63 वजा 21, 3 मधनं 1 वजा केले 2, 6तनं 2 वजा केले शिल्लक राहिले 4, अधिक मिळवला 1, किती नैसर्गिक संख्या असतील, तर त्या 43 नैसर्गिक संख्या असतील. सेम प्रश्न विचारलाय
की 83 ते 61 दरम्यान किती नैसर्गिक संख्या आहेत. 3 मधनं 1 वजा करा 2, 8 मधनं 6 वजा केले 2, मिळवले 1. एकूण नैसर्गिक संख्या किती असतील तर त्या असतील 23. मग पहिला टाईप तुमच्या लक्षात आला की नैसर्गिक संख्या जर विचारल्या तर मला फरक अधिक फक्त 1 करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर बघूया पुढचा टाईप. टाईप 2 मध्ये आपल्याला सांगितलंय एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. मग एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला विचारली. त्याच्यापूर्वी होतं एकूण नैसर्गिक संख्या किती. आता एकूण नैसर्गिक संख्यांच्या बेरजेचा प्रश्न कसा असतो, 31 ते 63 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज काय. मग नैसर्गिक संख्यांची बेरीज घ्यायचं सूत्र काय, तर बेरीज भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. हा फॉर्म्युला मला एकूण नैसर्गिक संख्यांसाठी माहिती असला पाहिजे. बघा आता बेरीज करताना आपण काय करणार आहोत, 63 अधिक 31 भागिले 2 आणि एकूण संख्या घ्यायचं फॉर्म्युला या पूर्वीच्या टाईप मध्ये आपण बघितलाय. दोन्ही संख्यांचा आपण काय करतो, फरक घेतो आणि त्यात मिळवतो 1. मग बेरीज किती झाली तर झाली 33. म्हणजे 31 ते 63 पर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत तर त्या 33 आहेत. आता अंशाची बेरीज करा. 3 आणि 1 4, 6 आणि 3 9 भागिले 2 गुणिले 33. काय होईल, बेचोक 8, बाकी राहिला 1, बेसाती 14. गुणाकारात संख्या येणार आहे आपल्याकडे 47 गुणिले 33. 3 7 21, बाकी ठेवला 2, 3 चोक 12, 12 आणि 2 14, एकक स्थानावर घेतला 0, 3 7 21, बाकी ठेवले 2, 3 चोक 12, 12 आणि 2 14. बेरीज जोडा 1 5 5 आणि 1. म्हणजेच 31 ते 63 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आली तर ती आली 1551. त्यानंतर सेम त्याच टाईपचा दुसरा प्रश्न काय दिलाय, 41 ते 83 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. तर मी यांची बेरीज करणार. 3 आणि 1 4, 8 आणि 4 12 भागिले 2. आता मला 41 ते 83 दरम्यानच्या एकूण संख्या माहिती पाहिजेत, म्हणून आपण काय लिहिलं, 83 वजा 41. फरक किती येईल, 3 मधनं 4 वजा केले 4, मिळवला परत 1, 42 आणि 1 43. आता भाग द्या. बे एके बे, बेसक 12, बेदुनी 4, बाकी राहिले 62 गुणिले 43. साईडला गुणाकार करून घ्या. 62 गुणिले लहान संख्या आहे 43. 3 दुनी 6, 3 संग 18, एकक स्थानावर 0, 4 दुनी 8, 6 चोक 24. बेरीज जोडा 6, 8 आणि 8 16, बाकी ठेवला 1, 4 5 आणि 1 6, पुढचे 2. म्हणजेच काय येणार आहे, 41 ते 83 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती तर 2666. सोपं आहे, पण होते काय बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांचं पहिल्या प्रकरणाकडे दुर्लक्ष होत असतं, बेसिककडे. म्हणून पोलीस भरतीला मी सांगितलंय की 18 ते 20 प्रश्न हे नैसर्गिक संख्यावर विचारले. 28 ते 78 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज काय. तर बेरीज विचारली तर मी यांची करेन बेरीज. 8 आणि 8 16, बाकी ठेवला 1, 7 8 9 आणि हातच्या 1 10 भागिले 2. आता मला एकूण नैसर्गिक संख्या माहिती पाहिजेत, तर तुम्ही काय केलं, 78 मधनं 28 वजा केले, 8 मधनं 8 0, 7 मधनं 2 वजा केले 5, 5 50 मध्ये किती मिळवायचे आहेत 1. म्हणजेच 51 काय असतील, 28 ते 78 दरम्यानच्या एकूण नैसर्गिक संख्या असतील. आता भाग द्या. बे पंचे 10, बे त्रिक 6. गुणाकारात काय संख्या आली आपल्याकडं तर 53 गुणिले 51. 1 न कोणत्याही संख्येला गुणाकारात मोठी संख्या येते. एकक स्थानावर लिहिला 0, 5 त्रिक 15, बाकी ठेवला 1, 5 5 25, 25 आणि 1 26. बेरीज जोडा 3, 5 आणि 5 10, बाकी 1, 6 आणि 1 7, पुढचे 2. म्हणजेच 28 ते 78 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आली, 2703. त्यानंतर सेम 4 नंबरचा प्रश्नही तसाच दिलाय. काय दिलाय, 32 ते 82 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. तर बेरीज विचारले तर सगळ्यात पहिल्यांदा बेरीज करा. 2 मध्ये 2 मिळवले 4,
8 आणि 3 किती होतील 11, भागिले मला घ्यायचे 2 आणि एकूण नैसर्गिक संख्या आपण काय करतो फरक अधिक 1 मिळवतो. मग मला फरक काय घ्यायचा आहे तर 82 मधनं मला 32 वजा करायचे, 2 मधनं 2 वजा केले 0, 8 मधनं 3 वजा केले 5 आणि यात किती मिळवायचा आहे 1. टोटल माझ्याकडे किती येणार आहेत 32 ते 82 पर्यंतच्या नैसर्गिक संख्या 51. आता कॅल्क्युलेशन करा, बे एक्के बे, बे पंचे 10, बाकी राहिला 1, बे साती 14. गुणाकारात संख्या किती आली 57 गुणिले 51. मोठी संख्या गुणिले छोटी संख्या. 1 न कोणत्याही संख्येला गुणलं तर गुणाकारात मोठीच संख्या येते. मग 1 न 7 ला गुणल्यावर 7, 5 ला गुणल्यावर 5, एकक स्थानावर ठेवला 0, 5 7 35, बाकी ठेवले 3, 5 5 25, 25 आणि 3 28. जोडा याची बेरीज काय होईल 7, 5 आणि 5 10, बाकी ठेवला 1, 8 आणि 1 9, पुढचे शिल्लक राहिले 2. म्हणजेच काय असणार आहे 32 ते 82 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असणार आहे 2907 ही त्यांची काय असणार आहे बेरीज असणार आहे. ठीक आहे, बघूया टाइप नंबर 3. टाइप नंबर 3 मध्ये काय सांगितले सर्व नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज आपल्याला विचारली. काय विचारल्या सर्व नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज काय. आता असा जर प्रश्न असेल म्हणजे 1 चा वर्ग 2 चा वर्ग 3 चा वर्ग अधिक डॉट डॉट म्हणजे काय त्याच्या पुढे 4 चा वर्ग 5 चा वर्ग 6 चा वर्ग आणि मग 8 चा वर्ग, ह्या सगळ्या संख्यांचा वर्ग घ्यायचा आणि मग त्यांची बेरीज असा आपल्याला तो प्रश्न विचारला. मग अशा टाईपचा प्रश्न सोडवताना काय करा तर एक बेसिक फॉर्म्युला काय असणार आहे बघा, n कंसात n अधिक 1 कंस पूर्ण दुसऱ्या कंसात 2n अधिक 1 कंस पूर्ण आणि भागिले 6. n म्हणजे काय तर n म्हणजे लक्षात घ्या शेवटची संख्या. कोणती संख्या शेवटची. n म्हणजे नेहमी लक्षात ठेवा शेवटची काय असणार आहे संख्या असणार आहे. ठीक आहे, आता या फॉर्म्युल्यानुसार जर मी शेवटची संख्या घेतली 8 कंसात 8 अधिक 1 कंस पूर्ण दुसऱ्या कंसात 2 गुणिले 8 अधिक 1 आणि भागिले घेतले मी 6. इथं जर बेरीज जोडली तर काय येणार आहे बेरीज 8 अधिक 1 9 म्हणजे 8 गुणिले 9. परत या कंसातलं कॅल्क्युलेशन जर केलं तर इथं गुणाकाराचं चिन्ह येणार आहे कारण कंस निघून जाणार आहे. काय होईल 8 दोन्ही 16, 16 आणि 1 17, भागिले किती असतील 6. मग भाग द्या, बे त्रिक 6, बे चोक 8, 3 एके 3, 3 त्रिक 9, शिल्लक राहिले आपल्याकडे 4 गुणिले 3 गुणिले 17. आता 17 गुणिले 3 किती होतील 17 त्रिक 51. आता गुणाकार करा 4 एके 4, 4 पंचे 20. म्हणजेच 1 ते 8 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज किती आली तर ती आली 204. आता याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे हा प्रश्न सोडवायचा आहे. काय करणार आपण n मानले 35 बरोबर, त्याच्यानंतर n अधिक 1 म्हणजे काय 35 अधिक 1 किती बनले 36 गुणिले 2 गुणिले n म्हणजे 35 ची दुप्पट जर तुम्ही घेतली 70 आणि 70 मध्ये 1 मिळवला तर 71 आणि भागिले किती करायचे आहेत मला 6. आता भाग द्या, 6 6 किती बनतील 36, म्हणून काय शिल्लक राहिले 35 गुणिले 6 गुणिले 71. पहिल्यांदा मोठ्या दोन संख्यांचा गुणाकार करून घेऊ आपण. काय होईल 71 गुणिले 35. 5 न 1 ला गुणल्यावर 5, 5 न 7 ला गुणल्यावर 5 7 35, इथं ठेवला 0, 3 न 1 ला गुणा 3, 3 7 21. यांचा गुणाकार करायसाठी बेरीज जोडा. काय होईल 5, 5 आणि 3 होतील 8, 3 आणि 1 4, परत राहिले 2. गुणाकार किती आला 35 गुणिले 71 चा तर 24 85 आणि गुणिले किती होते 6. आता 6 न तुम्ही काय करू शकता 5 ला एकक स्थानच्या अंकाला गुणा, 6 पंचे 30, बाकी ठेवले 3, 48 49 50 51, बाकी ठेवले 5,
साईन चोक 24, 24 आणि 5 किती होतील 29, बाकी ठेवले 2, साय दुनी 12, 12 आणि 2 किती होतील 14. म्हणजेच काय 1 ते 35 पर्यंतच्या नैसर्गिक क्रमवार संख्यांच्या वर्गाची बेरीज किती आली तर 14,910 ही काय असणार आहे त्यांच्या वर्गांची बेरीज असणार. फॉर्म्युला बेसिक आहे n कंसात n अधिक 1 दुसऱ्या कंसात 2n अधिक 1 कंस पूर्ण छेदात किती लिहायचे 6. नैसर्गिक क्रमवार संख्यांच्या वर्गांची बेरीज आपल्याला मिळून जाईल. दिले 1 ते 8 पर्यंतच्या नैसर्गिक क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनाची बेरीज काय दिले मला घनाची बेरीज. जर मला अशी घनाची बेरीज दिली तर मला यूज करणार आपण n कंसात n अधिक 1 कंस पूर्ण भागिले 2 आणि मग याचा वर्ग. n म्हणजे आपण बघितले किती काय असते शेवटची संख्या असते. मग आता लक्षात घ्या हा प्रश्न पहिला सोडवू. n म्हणजे शेवटची संख्या माझी आली 8 कंसात 8 अधिक 1 कंस पूर्ण भागिले 2 आणि मग या सगळ्यांचा वर्ग. काय होईल बघा कंसात किती होईल 8 गुणिले 9 भागिले 2 कंस पूर्ण कंसाचा वर्ग. आता 2 न भाग जातो बे एक बे बेचोक 8 काय होणार आहे 9 चोक 36 आणि त्याचा वर्ग. वर्ग म्हणजेच काय तर त्या संख्याचा करावा लागतो 2 वेळा गुणाकार. साई साई 36 बाकी ठेवले 3 सायत्रिक 18 19 20 21 एकक स्थानावर घेतला 0 3 संग 18 बाकी ठेवला 1 3 त्रिक 9 9 आणि 1 10 बेरीज जोडा 6 9 2 1 म्हणजेच 1 ते 8 पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्याच्या घनाची बेरीज किती असणार आहे तर ती असणार आहे 1296. किती असणार आहे 1296. तुम्हाला मी पीडीएफ दिले ज्यात वर्ग घनमूळ बेचा पाडा 11चा पाडा 21चा पाडा हे सगळे पाढे पण तुम्हाला मी पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून दिलेत. ठीक आहे ते एकदा तुम्ही डाउनलोड करा आणि डेली एक एक पाडा जर तुम्ही म्हणत गेला एक एक वर्ग लक्षात ठेवत गेला तर आपल्याला लक्षात राहील. ठीक आहे त्यानंतरचा बघूया त्यातलाच पुढचा प्रश्न काय होता n म्हणजे माझी होती शेवटची संख्या. ठीक आहे शेवटची संख्या गुणिले काय करायचं आहे शेवटच्या संख्येत 1 मिळवायचा आहे मग किती होतील 35 आणि 1 36 भागिले किती 2 आणि त्याचा किती सांगितलाय वर्ग सांगितलाय. आता 2 न जर याला भाग दिला तर बे एक के बे बाकी 1 82 16 गुणाकारात माझ्याकडे संख्या काय राहिली हो 35 गुणिले 18 आणि मग मला करायचा आहे यांचा गुणाकार आणि मग त्याचा मला घ्यायचा आहे वर्ग. ठीक आहे मग आता वर्ग करताना आपण काय करणार बघा पहिल्यांदा 35 गुणिले 18 काय होईल 8 45 बाकी राहतील 4 8 त्रिक 24 24 आणि 4 बनतील 28 एकक स्थानावर लिहिला 0 1 ना कोणत्याही संख्येला गुणल्यास गुणाकारात मोठी संख्या येते 0 8 आणि 5 13 बाकी राहिला 1 5 आणि 1 6 माझ्याकडे आले 630 आणि मला घ्यायचा आहे त्याचा वर्ग. 630 चा वर्ग 630 चा वर्ग करताना काय करा वर्ग मध्ये म्हणजे 2दा येणार म्हणजे 2 शून्य येणार आणि मग इथं गुणाकार करा 63 गुणिले 63 3 त्रिक 9 3 संग 18 एकक स्थानावर 0 परत 3 संग 18 बाकी ठेवला 1 साय साय 36 आणि 1 37 बेरीज जोडा 9 16 बाकी 1 7 8 आणि 1 9 पुढचे 3 त्याला उचला आणि इथं काय करा पेस्ट करा. म्हणजेच काय असणार आहे हो 1 पासून 35 पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनाची बेरीज किती असणार आहे तर ती असणार आहे 39 69 00. काय असणार आहे 39 69 00. ठीक आहे त्यानंतर बघूया आता आपल्याला बघायचे आहेत नैसर्गिक संख्यावर जेवढे काही पेपरला पोलीस भरतीला PYQ आले होते ते सगळे PYQ आपल्याला इथं बघायचे. पहिला PYQ बघूया आपण जो प्रश्न विचारला होता कोल्हापूर SRPF 2023 आणि रायगड पोलीस 2022 ला
प्रश्नात काय दिले, क्रमशः 11 पासून 40 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज सांगा. मग नैसर्गिक संख्यांची बेरीज आपण काय करतो, संख्यांची बेरीज काय होणार आहे, 40 अधिक 11 भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक. आणि एकूण नैसर्गिक संख्याचा फॉर्म्युला काय होता, तर दिलेल्या संख्यांची वजाबाकी आणि त्यात मला काय करायचं आहे, एक मिळवायचा आहे. मग काय होईल, 10तनं 1 वजा केला 9, बाकी राहिला 1, 4 मधनं वजा केले 2, शिल्लक राहिले 29, आणि 29 अधिक 1 किती असणार आहेत एकूण नैसर्गिक संख्या, तर त्या असणार आहेत 30. आता अंशाची करा बेरीज, 40 50 51 भागिले 2 गुणिले 30. यानं जर याला भागलं 2 न 30 ला, तर अर्धा भाग येईल 15. गुणाकारात संख्या किती आली, तर ती आली 51 गुणिले 15. काय होईल, 15 एक्के 15, बाकी ठेवला 1, 15 पाचा 75 आणि 1 76. म्हणजेच काय असणार आहे, 11 पासून ते 40 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्याची बेरीज किती आली पाहिजे, ती आली पाहिजे 765. जे आपण मगाशी नियम बघितले त्यावरच आधारित प्रश्न 2 मध्ये दिले, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 डॉट डॉट 75. म्हणजेच काय, दिलेल्या क्रमवार नैसर्गिक संख्याचे आपल्याला काय सांगायचे हो, बेरीज सांगायचे. मग आपण काय करतो, अशा वेळेस बेरीज करताना आपण करतो पहिली संख्या आणि शेवटची संख्याची बेरीज. किती आली बेरीज ती, तर ती बेरीज आली 76 भागिले 2. आणि बघा 1 पासून 75 पर्यंत जर क्रमवार नैसर्गिक संख्या मोजल्या तर त्या एकूण किती असणार आहेत, तर त्या एकूण 75च असणार आहेत. आता तुम्हाला भाग द्यायचा आहे, 2 त्रिक 6, बाकी ठेवला 1, 2 अट्टी 16. गुणाकारात संख्या आली 38 गुणिले 75. आता 38 गुणिले 75 साईडला घ्या, मोठी संख्या आहे 75, लहान संख्या आहे 38, त्याला गुणा. 8 पंचे 40, बाकी ठेवले 4, 8 7 56, 56 आणि 4 किती बनले 60. एकक स्थानावर ठेवला 0, 3 5 15, बाकी ठेवला 1, 3 7 21, 21 आणि 2 22. जोडली बेरीज 0, 5 6 आणि 2 8, पुढचे शिल्लक राहिलेले 2. म्हणजेच 2850 ही काय असणार आहे, 1 पासून 75 पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज असणार आहे. आणि असा काय होता पर्याय नंबर 1. हाही प्रश्न विचारला होता कोल्हापूर SRPF 2023च्या पेपरसाठी. ठीक आहे, बघूया त्यानंतरचा प्रश्न. 3 नंबरच्या प्रश्नात तिने सांगितले 91 पासून म्हणजे 91 92 93 94 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांचे आपल्याला काय सांगायचे, बेरीज सांगायचे. आता जर बघितलं तर आपण काय करतो, पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज करतो. किती येणार आहे 191. ठीक आहे, भागिले किती लिहितो आपण 2. आणि एकूण नैसर्गिक संख्या किती असतील, तर बघा 91 पासून तिथपर्यंत जर मोजलं तर एकूण नैसर्गिक संख्या 10 असतील. नसेल तर 100 वजा तुम्ही जर 91 केलं तर किती राहतील 9, आणि 9 मध्ये 1 मिळवलं तर शिल्लक येतील 10. म्हणजे एकूण संख्या 10, 2 पंचे 10. गुणाकारात संख्या शिल्लक राहिली 191 गुणिले 5. करा गुणाकार, 5 एक्के 5, 5 9 45, बाकी ठेवले 4, 5 एक्के 5, 5 आणि 4 किती होतील 9. म्हणजेच 955 91 ते 100 पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची काय असणार आहे, बेरीज. आणि असा पर्याय कुठे होता, पर्याय नंबर 3 क्रमांकाचा प्रश्न. क्रमाने येणाऱ्या पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. म्हणजे 1 पासून तुम्ही काउंट करत आला तर 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची तुम्हाला सांगायची आहे बेरीज. म्हणजेच काय करणार आपण, पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज केली, ती आली 51 गुणिले 2. 1 पासून 50 पर्यंत जर नैसर्गिक संख्या मोजल्या तर त्या 50च येणार आहेत. म्हणून एकूण नैसर्गिक संख्या 50. काय होईल, यानं 2 न जर 50 ला भागलं तर अर्धा भाग किती येईल हो 25. गुणाकारात शिल्लक राहिले 51 गुणिले 25. गुणाकार करा, 25 एक्के 25, बाकी ठेवले 2, 25 5 125, अधिक 2 केले तर किती होतील 127. म्हणून
1 ते 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती येणार आहे, तर ती असणार आहे 1275. पर्याय नंबर किती, पर्याय नंबर 1. आणि असा प्रश्न विचारला होता बुलढाणा पोलीस 2024 ला, म्हणजे आत्ताच झालेल्या रिसेंटली पेपरला हा प्रश्न येऊन गेलाय. बघूया पुढच्या नंबरचा प्रश्न. 6व्या प्रश्नात विचारले 1 ते 17 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असेल. मग 1 आणि 17ची बेरीज केली तर किती येईल, ती 18 भागिले 2. आता 1 पासून तुम्ही 17 पर्यंत नैसर्गिक संख्या मोजल्या तर त्या 17च भरणार आहेत, म्हणून आपण केलं गुणिले एकूण संख्या 17. 2 न 17ला भाग जात नाही, कारण 2 समसंख्या आहे, 17 विषम संख्या आहे, म्हणून 2 न भाग दिला 18ला, 92 18. काय लिहायचंय मला आता, 9 गुणिले 17. पाडापाठ असेल तर डायरेक्ट गुणाकार करा, नसेल तर 9 7 63. ठीक आहे, शिल्लक किती राहिले, 6. 9 1 9, 9 आणि 6 किती होतील, 15. म्हणजेच 17 9 153. किंवा जरी पाडा नाही आला तर तुम्हाला जो पाडा येतो त्या पाड्यानं त्याला गुणा आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळवा. ठीक आहे, तर पर्याय नंबर किती असणार आहे, पर्याय नंबर 2. हा प्रश्न विचारला होता अमरावती ग्रामीण पोलीस 2023 साठी, म्हणजेच मागच्याच वर्षी पोलीस भरतीला हा प्रश्न विचारलेला होता. त्यानंतर बघूया पुढच्या नंबरचा प्रश्न. 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. आता 1 आणि 100ची बेरीज केली तर ती किती येणार आहे, 101 भागिले 2. आणि 1 पासून 100 पर्यंत जर नैसर्गिक संख्या मोजल्या तर त्या 100च असणार आहेत, म्हणून एकूण नैसर्गिक संख्या किती, 100. आता यानं जर याला भाग दिला तर 2 पंचे 10, पुढचा 0, गुणाकारात शिल्लक राहिले 101 गुणिले 50. काय करा, एकक स्थानावर 0 ठेवा, 5 एके 5, 5 0 0, 5 एके 5. म्हणजेच 1 ते 100 दरम्यान येणाऱ्या क्रमवार नैसर्गिक संख्याची बेरीज किती असेल, तर ती बेरीज असणार आहे 50 50. पर्याय नंबर 2. हा प्रश्न कितीदा रिपीट झालाय बघा. सोलापूर ग्रामीण 2021 ला विचारला होता, बुलढाणा पोलीस 2023 ला विचारला होता, आणि परत यावर्षी सुद्धा तो विचारला रायगड पोलीस 2024 ला. बघूया पुढच्या नंबरचा प्रश्न. पहिल्या 35 नैसर्गिक संख्यांची बेरीज काय. म्हणजे 1 2 3 4 असं काउंट करत आला 35 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची काय करायची, बेरीज. मग आपण काय करतो, इथं जरी 1 जरी दिलं नसलं तर 1 आणि 35 ची बेरीज केल्यावर किती होईल, 36 भागिले 2. 1 पासून 35 पर्यंत जर एकूण नैसर्गिक संख्या बघितल्या तर त्या किती असतील, 35च असतील. आता काय होईल, 2 न जर याला भाग दिला तर 2 1 2, बाकी राहिला 1, 2 8 16. गुणाकारात संख्या आली 18 गुणिले 35. मग मोठी संख्या कोणती आहे माझ्याकडं, 35, त्याला गुणाकार करायचा आहे मला 18. मग काय होईल, 8 पंचे 40, बाकी ठेवला 4, 8 त्रिक 24, 24 आणि 4 बनले 28. एकक स्थानावर लिहिला 0. 1 न कोणत्याही संख्येला गुणल्यास गुणाकारात मोठी संख्या होते, म्हणून 1 न 5 ला गुणल्यावर 5 आणि 3 ला गुणल्यावर 3. यांची मला जोडायची आहे बेरीज. 8 आणि 5 किती झाले, 13, बाकी राहिला 1, 5 आणि 1 6. गुणाकार आला 630. याचा अर्थ 1 ते 35 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आली, तर ती बेरीज आली 630. आणि हा प्रश्न कधी विचारला होता, तर 2021 मध्ये सांगली चालक म्हणजे ड्रायव्हर पदासाठी. ठीक आहे, त्यानंतर बघूया पुढच्या नंबरचा प्रश्न. 56 ते 157 मध्ये एकूण नैसर्गिक संख्या किती. आता एकूण नैसर्गिक संख्या म्हटल्यावर आपण काय करतो, दिलेल्या संख्यांचा फरक बरोबर आणि त्यात किती मिळवतो, तर त्यात मिळवतो आपण 1. आपल्याला सापडतात एकूण नैसर्गिक संख्या. आता बघा, 7 मधनं जर 6 वजा केले तर बाकी राहिला 1, 5 मधनं 5 वजा केले तर 0, त्याच्या पुढचा 1 आणि त्यात मिळवला 1. काय होईल, 101 अधिक 1 102. म्हणून 56 ते 157 दरम्यान एकूण किती नैसर्गिक संख्या असतील, 102. हा प्रश्न आला होता अन्न पुरवठा निरीक्षक 2018च्या पेपरला. त्यानंतर बघूया पुढच्या नंबरचा प्रश्न.
10व्या प्रश्नात दिले 1 ते 10 पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज किती असेल. आता वर्गांची बेरीज करायची असेल तर मगाशी आपण फॉर्म्युला काय घेतला होता बघा. फॉर्म्युला होता n कंसात n अधिक 1 कंस पूर्ण दुसऱ्या कंसात 2n अधिक 1 कंस पूर्ण भागिले 6. मग n म्हणजे मगाशी आपण बघितलंय n म्हणजे काय असते, शेवटची संख्या असते. मग शेवटची संख्या आहे 10. 10 मिळवला 1 किती होतील गुणिले 11. इथं 10ची दुप्पट केली तर किती होणार आहे ती 20 आणि 20 मध्ये 1 मिळवल्यावर 21 भागिले किती होते 6. 2 न भाग द्या. बेत्रिक 6 बे पंचे 10 3 एके 3 3 साते 21. काय राहिलं आपल्याकडे शिल्लक, तर शिल्लक राहिले 5 गुणिले 11 गुणिले 7. 11 साती किती बनतील 77. 77 गुणिले मला लिहायचं आहे 5. 5 साते 35 बाकी ठेवले 3. 5 साते 35 35 आणि 3 किती होतील 38. म्हणजेच काय असणार आहे 1 ते 10 पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज किती येणार आहे 385. आणि असा पर्याय होता पर्याय नंबर 3. हा प्रश्न दोनदा रिपीट झालाय. नागपूर SRPF 2023 साठी आणि यवतमाळ पोलीस 2024 साठी. ठीक आहे. त्यानंतर बघूया पुढच्या. चला तर बघूया 11व्या नंबरचा प्रश्न. 11व्या नंबरच्या प्रश्नात आपल्याला विचारले 1 ते 27 पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज काय असेल. वर्गाची बेरीज करताना आपण काय फॉर्म्युला घेतो, तर n म्हणजे शेवटची संख्या अधिक शेवटच्या संख्येत आपण 1 मिळवतो. मग 27 अधिक 1 28 गुणिले 27 गुणिले 2 केले तर किती होतील 54. 54 मध्ये 1 मिळवल्यावर किती होतील 55 आणि भागिले मला किती करायचं होतं 6. काय होईल तर अर्धा भाग घेतला तर बेत्रिक 6 बेके बे बेचोक 8 3 एके 3 3 9 27. गुणाकारात माझ्याकडे संख्या काय आली तर गुणाकारात बघा संख्या किती आहे आपल्याकडे 9 गुणिले 14 गुणिले 55. सगळ्यात पहिल्यांदा मोठ्या संख्येचा गुणाकार करून घेऊ. 55 गुणिले मला लिहायचा आहे 14. काय होईल 4 पंचे 20 बाकी ठेवले 2 4 पंचे 20 आणि 2 22. एकक स्थानावर 0. 1 न कोणत्याही संख्येला गुणल्यास गुणाकारात मोठी संख्या येते. मग 1 न 5 ला गुणल्यावर 5 एक्के 5 5 एक्के 5. एकक स्थानावर 0. 5 आणि 2 7 5 आणि 2 7. काय शिल्लक राहिलं 9 गुणिले 770. आता गुणाकार करताना 0 मांडा पहिल्यांदा आणि 9 साती 63 बाकी ठेवले 6. 9 साती 63 63 आणि 6 किती होतील 69. म्हणजेच 1 ते 27 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज किती असणार आहे ती असणार आहे पर्याय नंबर 4 69 30. हा प्रश्न विचारला होता नवी मुंबई पोलीस 2024. म्हणजे आत्ताच झालेल्या पेपरला हा काय झालाय प्रश्न विचारलाय. त्यानंतर बघूया पुढचा 12 नंबरचा प्रश्न. 12व्या प्रश्नात विचारले 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यामध्ये 14च्या पटीत येणाऱ्या एकूण संख्या किती. आता बघा 1 ते 100 तुम्ही अंक लिहिले आणि त्यात 14ची पट असणाऱ्या संख्या किती विचारले. याचा अर्थ काय की ज्याला 14चा पाडा पाठ असेल त्याच्या लगेच लक्षात येईल. ठीक आहे, कारण तो 100ला ओलांडून जाणार नाही. जसं 14च्या पाड्यात बघा जर संख्या आपण बघितल्या तर काय होईल 14 एक्के 14 14 दुने 28 14 त्रिक 42 56 14 पंचे 70 14 संग 84 14 सते 98 आणि 14 अट्टे 112. आता लक्षात घ्या आपल्याला तिने काय सांगितले 1 ते 100 पर्यंत म्हणजे 100च्या पुढे मला जायचं नाही. 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यामध्ये 14च्या पटीत एकूण किती संख्या आहेत तर 1 2 3 4 5 6 आणि 7. याच्या पुढे मी जाणार नाही कारण मला 1 ते 100 पर्यंत सांगितले. माझे टोटल काउंटिंगला किती नंबर आले तर ते नंबर आले 7. 1 2 3 4 5 6 आणि 7. म्हणून 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यामध्ये 14च्या पटीत येणाऱ्या एकूण संख्या किती असतील तर त्या संख्या असतील 7. बघूया पुढचा 13व्या नंबरचा प्रश्न. 13व्या प्रश्नात विचारले 11 ते 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज काय. मग आपण काय करतो दिलेल्या दोन्ही संख्यांची बेरीज करतो.
50 अधिक 11 भागिले 2 एकूण संख्या. एकूण संख्याला आपण काय करतो, दिलेल्या संख्यांचा फरक आणि त्यातनं आपल्याला मिळवायचा आहे फक्त 1. 10तनं 1 वजा केला 9, बाकी राहिला 1. 5 मधनं 2 वजा केले, शिल्लक राहिले 3. आणि 1 मिळवल्यावर टोटल संख्या किती झाल्या, तर त्या झाल्या 40. म्हणजे 11 ते 50 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या असतील 40. आता बेरीज करा. 50 आणि 11ची बेरीज केली तर 60 61 भागिले 2 गुणिले 40. 2 न 40 ला भागल्यानंतर किती होईल, तर 20 येईल. शिल्लक राहिलं 61 गुणिले 20. गुणाकार करताना शून्य मांडा. बे एक्के बे आणि बे सख्ख 12. म्हणजेच 11 ते 50 दरम्यान येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती येणार आहे, तर ती बेरीज येणार आहे 1220. किती असणार आहे, 1220. इथं 1120 च्या ऐवजी आपल्याला पर्याय करायचा आहे 1220. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय नंबर 1. त्यानंतर बघूया पुढचा 14व्या क्रमांकाचा प्रश्न. 14व्या प्रश्नात आपल्याला दिले 1 ते 95 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. मग आपण काय करतो, पहिली संख्या आणि शेवटची संख्या मिळवतो. बेरीज झाली 96 भागिले 2. 1 ते 95 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती असतील, 95 असतील. 2 न भाग द्या, बेचोक 8, बाकी राहिला 1, 82 16. गुणाकारात शिल्लक राहिले 95. मग मोठी संख्या गुणिले छोटी संख्या. 8 न 5 ला गुणल्यावर 40, बाकी ठेवले 4. 8 9 72, 72 आणि 4 किती बनतील, 76. एकक स्थानावर ठेवला 0, काय होईल, 4 पंचे 20, बाकी ठेवले 2. 9 चोक 36, 36 आणि 2 किती बनतील, 38. याची आपल्याला बेरीज करायची आहे. 0 6 किती होईल, 7 अधिक 8 15, बाकी ठेवला 1, किती आले 4. टोटल गुणाकाराला 4560. म्हणजेच 1 ते 95 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असणार आहे, 4560. पर्याय नंबर किती आला, पर्याय नंबर 4 असणार आहे. ठीक आहे. तुम्हाला ही उदाहरणं लिहून पण घ्यायची आहेत. बरेच विद्यार्थी काय करतील, नुसतं बघत राहतील. तसं करू नका, कारण आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त 3 वेळा व्ह्यू आहे. पहिल्या लेक्चरमध्ये तुम्ही त्याला बघा, सेकंड ज्यावेळी तुम्ही पुन्हा वॉच करता त्यावेळेस मात्र आठवणीने त्याला लिहून घ्या. कारण हे सगळे प्रश्न वेगवेगळ्या क्वेश्चन पेपरमधनं सर्च करून तुमच्या पुढे मांडलेत. आणि हे सगळा डाटा तुमच्याकडे असेल सोडवलेला पूर्ण, तर येणाऱ्या परीक्षेत तुम्ही जाताना फक्त नजरेखालनं ती उदाहरणं जरी गेली तरी तुम्हाला पेपरला ते क्लिक होईल आणि तात्काळ त्याचा मार्क मिळून जाईल. बघूया त्यानंतरचा प्रश्न पुढचा. इथं दिले 1 ते 6 पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज. आता घनांची बेरीज म्हटल्यावर आपल्याला फॉर्म्युला मगाशी माहितीच होता. काय होता, n कंसात n अधिक 1 कंस पूर्ण भागिले 2 आणि मग त्याचा आपल्याला काय घ्यायचा होता, वर्ग घ्यायचा होता. मग आता सांगा काय होईल, n म्हणजे शेवटची संख्या गुणिले शेवटच्या संख्येत 1 मिळवल्यावर 7 भागिले 2 कंस पूर्ण कंसाचा वर्ग. बे एक्के बे, बे त्रिक 6, काय होईल, 7 त्रिक 21 आणि 21 चा वर्ग. 21 चा वर्ग किती येईल, 441. म्हणजेच 1 ते 6 पर्यंतच्या घनांची बेरीज किती येणार आहे, तर ती येणार आहे 441. क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत 1 ते 6 आणि त्यांच्या घनांची बेरीज विचारली होती. ठीक आहे. हा प्रश्न कधी आला होता, तर नागपूर SRP गट 8 मध्ये हा प्रश्न काय केला होता, विचारला होता. म्हणजे नागपूर SRPF गट 8 ला हा प्रश्न विचारलाय. त्यानंतरचा 16व्या क्रमांकाचा प्रश्न होता 1 ते 9 पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज. आता आपल्याला फॉर्म्युला माहितच झालाय. काय, शेवटची संख्या गुणिले शेवटची संख्या अधिक 1 10 भागिले 2 आणि त्याचा सगळ्यांचा मला घ्यायचा आहे वर्ग. 2 न याला भागल्यावर किती आले, 5. 5 गुणिले 9 आणि त्यांचा काय असणार आहे, वर्ग. 9 5 45 आणि 45 चा वर्ग. ज्या संख्येच्या एकक स्थानावर 5 असतं अशा संख्यांचा वर्ग करणं खूप सोपं असतं. जसं सगळ्यात पहिल्यांदा मी लिहीन 5 चा वर्ग 25 आणि 4 च्या पुढची क्रमवार संख्या कोण आहे, 5, त्यांचा मी करेन गुणाकार. 5 चोक 20. म्हणजेच 45 या संख्याचा वर्ग किती असणार आहे, 20 25. याचा अर्थ 1 ते 9 पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज किती आली,
तर ती आली 20-25 पर्याय नंबर 4. हा होता आपला लेक्चरचा पहिला भाग. या पहिल्या भागात फक्त आपण नैसर्गिक संख्या कव्हर केलेत आणि या नैसर्गिक संख्यावर जेवढे प्रश्न दिले होते ते आजच्या लेक्चरमधनं बघितले. बघूया भाग दुसरा.